बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यात चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला बसतोय. सुरुवातीला कवडीमोल भावात कांदा विकला, चांगला भाव मिळेल या आशेने काही कांदा उत्पादकांनी चाळीत साठवलेला कांदा सडू लागलाय व त्याला कोंब फुटतायत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सडलेला कांदा फेकून द्यावा लागत आहे. कांदा नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे व वार्षिक अर्थकारण यावरच अवलंबून आहे. मात्र कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. काय आणि 20 हातातून कांदा यात काय एकत्रित परवडतं का? काय एकत्रित परिस्थिती? आम्ही एप्रिलच्या दरम्यान कांदा साठवला होता काढून. पण ज्या वेळेस कांदा काढत होतो त्यावेळेस फारच भाव कमी असताना तर 2 पैसे कुठेतरी पदरात पडेल ह्या अपेक्षेने आम्ही शेतकरी कांदा हा चाळीत साठवला. पण इतकं टेम्परेचर असताना तो कांदा दम धरू शकला नाही आणि इतके 4 महिने जाऊन पण भावाची परिस्थिती जर बघितली तर तोच भाव आहे आणि हा भाव जो 2100-2200 रुपयाचा आहे, हा आम्हाला परवडणारच नाही. आता तर 2000च्या आसपासच कांदा विकतोय. जो मागील 15-3 आठवड्यापूर्वी जायचा 2400-2500 तो आता परत कमी झाला कांदा. आणि इकडची कांद्याची चाळीतली परिस्थिती बघितली तर पूर्णपणे कांदा आज बघितलाय मोड फुटले, सडतोय. अर्ध्याच्या वर कांदा आम्ही आज उकडे फेकू राहिलो. त्याच्यातून अर्धाच कांदा आमच्या हातात लागू राहिला. त्यामुळे परवडणार काहीच म्हणजे आम्हाला 2 पैसे पदरात पडायची अपेक्षा होती, ती पण आज पडणार नाही.